कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो कागल मतदारसंघ. आमदार व्हायचा आहे, नंतर खासदार व्हायचा आणि केंद्रात मंत्री व्हायचा आहे. आघाडीकडून लढत होते ते आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि जे मागच्या वेळी भाजपचे उमेदवार होता थांबले ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे येणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांना सतत राजकीय ताकद सुद्धा देत राहिलेले होते आणि जर का राज्यामध्ये सत्तांतर घडलं नसतं तर कदाचित समरजित घाटगे हेच भाजपचे उमेदवार राहिले असते. कागलमध्ये जरी हसन मुश्रीफ महायुतीमध्ये असले काय किंवा महाविकास आघाडीमध्ये असले काय किंवा समरजित घाटगे हे महाविकास आघाडी असले काय महायुतीमध्ये असले तरी खरी लढत ही घाटगे आणि मुश्रीफ अशी असणार आहे. किंबहुना या मतदारसंघाचा एकूण जर इतिहास जर बघितला तर या मतदारसंघामध्ये पक्षीय लढत अशी होण्यापेक्षा गटातटाची लढत असंच याचं स्वरूप राहिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना कागल मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असं वाटत होतं. किंबहुना पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ म्हणत होते की या मतदारसंघात आपल्याला 1.5 लाखाचं मताधिक्य मिळायचं आहे, 1.25 लाखाच्या खाली येणार असं कोणच म्हणत नव्हतं. आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना महायुतीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तो भावनेला त्यांनी नंतर स्थान दिलं आणि कर्तव्य हे मानून ते आता अजित पवारांच्या सोबत राहिलेले. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला 2 नावं आठवतात, ती म्हणजे बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक. पण हा संघर्ष एका बाजूला, दुसरा एक संघर्ष आलाय तो म्हणजे समरजित सिंग घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ साहेब. नेमकं काय चाललंय मतदारसंघात? बरोबर आहे, तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही 4 नावं प्रामुख्याने चर्चेत असतात. धनंजय महाडिक, सतेज पाटील आणि कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो कागल मतदारसंघ. हा नेहमीच तप्त स्वरूपात आपल्याला मतदारसंघाची एकूण राजकीय घुसळण दिसते. या मतदारसंघामध्ये गेली 5 वेळा हसन मुश्रीफ हे आमदार झालेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना आमदार व्हायचं आहे. त्यांनी राजकीय इच्छाचे शक्ती व्यक्त करून दाखवले की मला या मतदारसंघामध्ये आमदार व्हायचं आहे, नंतर खासदार व्हायचं आहे आणि केंद्रात मंत्री व्हायचं आहे. अर्थात त्यांच्या अपेक्षा जरी असल्या तर त्या अपेक्षेमध्ये मुख्य अडसर आहे तो समरजित घाटगे यांचा. कारण या मतदारसंघामध्ये गेल्या वेळी समरजित घाटगे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे समरजित घाटगे यांच्यासमोर पेच निर्माण झाले होता आणि मग या परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला की आपण गेली 4-5 वर्ष मतदारसंघामध्ये तयारी केलेली आहे ती वाया जाऊ द्यायची का. तर त्यांनी मग कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि अपक्ष म्हणून निवडणुकीला राहायचा त्यांनी निर्णय घेतला आणि मागच्या निवडणुकीमध्ये पहिलीच निवडणूक लढवून त्यांनी जवळपास 88,000 मतं घेतली आणि आपला त्यांनी प्रभाव दाखवला. परंतु त्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी 28,000चं मताधिक्य घेऊन 5व्यांदा ते आमदार झाले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाविकास आघाडीचे म्हणून तिकडे कार्यरत राहिले आणि मग या मतदारसंघामध्ये परत येणं पारंपरिक राजकीय संघर्ष सुरूच राहिला. पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये हा संघर्ष गेली 5 वर्ष पुन्हा एकदा तापलेला आहे. आता फक्त या 2 महिन्यामध्ये चित्र बदललेलं आहे. कारण समरजित घाटगे यांनी राज्यातलं एकूण बदललेलं जे काय राजकीय चित्र आहे ते लक्षात घेऊन त्यांनी आता महायुतीला पासून बाजूला जायचा निर्णय घेतलेला आहे. कारण या मतदारसंघामध्ये आता हसन मुश्रीफ हेच महायुतीमध्ये आलेले आहेत, नुसते आलेले नाही तर ते पालकमंत्री झालेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकच आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी हसन मुश्रीफ यांना मिळणार आहे. किंबहुना अजित पवार यांनी कागलमध्ये जाऊनच तशी घोषणा केलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या राजकीय प्रवासाचं काय असा जेव्हा समरजित घाटगे यांच्या समोर प्रश्न झाला तेव्हा त्यांनी नवे पर्याय शोधले आणि आता नव्यानं जे चित्र निर्माण झाले त्याप्रमाणे आता ते शरद पवार यांच्यासोबत ते गेलेले आहेत आणि शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी सुद्धा जाहीर केलेली आहे. आणि मग या मतदारसंघामध्ये मागच्या वेळी जेव्हा हसन मुश्रीफ हे आघाडीकडून लढत होते ते आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि जे मागच्या वेळी भाजपचे उमेदवार होता थांबले ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे येणार आहेत. आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा आत्ताचे आमदार हसन मुश्रीफ पालकमंत्री आणि समरजित घाटगे यांच्यातला संघर्ष अटळ आहे. यातला एक सर महत्त्वाचा प्रश्न असा होता की 2019 पासून जर आपण हे सगळं बघितलं तर समरजित सिंग जे आहेत तर समरजित सिंग घाटगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप हे तसं हे केलं जातं म्हटलं जातं. मग भाजपकडून किंवा देवेंद्र फडणवीसांकडून समरजित सिंग घाटगे यांची फसवणूक झाली का असं तुम्हाला कधी वाटतं? समरजित घाटगे यांनी राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर राहायचं ठरवलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना
देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मदत केलेली होती. किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्याशी चांगलं सख्य असल्यामुळं ते कागलमध्ये 2 वेळा येऊन सुद्धा गेलेले होते. देवेंद्र फडणवीस हे त्यांना सतत राजकीय ताकद सुद्धा देत राहिलेले होते. आणि जर का राज्यामध्ये सत्तांतर घडलं नसतं तर कदाचित समरजित घाटगे हेच भाजपचे उमेदवार राहिले असते. परंतु राज्यामध्ये एकूण सत्ताकारण बदललं आणि त्या सत्ताकारणामध्ये हसन मुश्रीफ हे महायुतीचे सामावले गेले आणि त्यांना आता ती महायुतीची उमेदवारी मिळणार आहे. अशा परिस्थितीत समरजित घाटगे यांच्या समोर पर्याय नव्हता. त्यामुळं त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्ष देऊ शकत नव्हतं, कारण विद्यमान आमदार असल्यामुळे हसन मुश्रीफ यांनाच मिळणार होते. मग या परिस्थितीत मग समरजित घाटगेंना थांबवायचं तरी कसं, हा प्रश्न होता. त्यामुळे त्यांचा राजकीय मार्ग हे समरजित घाटगे स्वतःच घेऊ शकत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस नाही तर एकूणच सगळ्या महायुतीच्या नेत्यांचे हात बांधलेले होते, कारण ते कुठल्याही परिस्थितीमध्ये समरजित घाटगे यांना महायुतीची उमेदवारी देऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीत समरजित घाटगेंनी स्वतःचा मार्ग स्वीकारलेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये फडणवीस आणि समरजित घाटगे यांचं बिनसलं असं म्हणता येत नाही. राजकीय अपरिहार्यता म्हणून समरजित घाटगे यांनी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर जायचं ठरवलेलं आहे. कागलबद्दल बोलायचं झालं तर कागलला तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं विद्यापीठ म्हणतात. तर या सगळ्या राजकीय विद्यापीठामध्ये गटातटाचं जे काय आहे तर ते राजकारण या मतदारसंघामध्ये बरंचसं चालतं. तर हे गटातटाचं राजकारण नेमकं कशा पद्धतीचं असतं, त्याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे? बरोबर आहे, कारण कागलमध्ये जरी हसन मुश्रीफ महायुतीमध्ये असले काय किंवा महाविकास आघाडीमध्ये असले काय किंवा समरजित घाटगे हे महाविकास आघाडी असले किंवा महायुतीमध्ये असले तरी खरी लढत ही घाटगे आणि मुश्रीफ अशी असणार आहे. किंबहुना या मतदारसंघाचा एकूण जर इतिहास जर बघितला तर या मतदारसंघामध्ये पक्षीय लढत अशी होण्यापेक्षा गटातटाची लढत असंच याचं स्वरूप राहिलेलं आहे. पूर्वी सुद्धा सदाशिवराव मंडलिक यांनी या मतदारसंघामध्ये मोठा प्रभाव निर्माण केलेला होता. ते जेव्हा निवडणूक लढत होते तेव्हा त्यांचा गट होता, त्यांच्या विरोधात राजेंचा घाटगे गट असायचा. त्यानंतर पुढच्या काळामध्ये एक संघर्ष असा आला की हसन मुश्रीफ हे सदाशिवराव मंडलिक यांच्यासोबत राजकारण करत राहिले. नंतर या दोघांच्यामध्ये बितुष्ट आलं आणि मग कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यामधला मोठा संघर्ष पाहायला मिळाला. नंतरच्या काळामध्ये हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये जमलं, काही प्रमाणामध्ये बिनसल्याला दिसतं. पण अशाही परिस्थितीमध्ये एकूण सगळा राजकीय जो प्रवास राहिला तो गटातटाभोवतीच फिरत राहिला. किंबहुना कागलच्या राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की केवळ राजकीय देणं घेणं नाही तर बऱ्याचदा तर रोटीबेटी व्यवहारापर्यंत सुद्धा हे राजकारणाचं शत्रुत्व घराघरात आणि चुलीपर्यंत पोहोचलेलं आहे. ही सगळी जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कागलमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण हेच नेहमी सरस आलेलं आहे आणि यावेळच्या निवडणुकीत पुन्हा त्याचा एकदा प्रत्यय येईल. याच गटातटाच्या राजकारणामध्ये मंडलिक गट जो आहे तर मंडलिक गट हा फार सध्या महत्वाचा मानला जातोय. काय वाटतं मंडलिक गट यंदा नेमकं? मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे कागल मतदारसंघामध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी मोठं नाव केलेलं आहे. ते या मतदारसंघामध्ये आमदार होते, मंत्री झालेले होते, नंतर त्यांनी खासदार म्हणून सुद्धा मोठा ठसा उमटवलेला होता आणि त्यांचा जो राजकीय वारसा संजय मंडलिक यांनी पुढे चालवलेला होता. मागची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि त्यांना एकूण सतेज पाटीलपासून बाकीच्या सगळ्या लोकांनी मदत केली आणि ते खासदार म्हणून निवडून झाले. परंतु आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांच्या विरुद्ध शाहू महाराजांसारखी एक प्रबळ उमेदवारी आली होती आणि राजघराण्यातली उमेदवारी आणि शाहू महाराजांसारखा चेहरा असल्यामुळं या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांचा काय निर्णय होणार हे साधारण अंदाज आलेला होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता संजय मंडलिक यांना या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे थांबावं राहिलेलं आहे. तर या सगळ्या राजकीय घडामोडीचा विचार करताना ते कागल मतदारसंघात काय निवडणूक भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं काहींनी निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे, काहींनी छुपी मदत विरोध केलेला आहे. या सगळ्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता त्यांना आलेली आहे. त्यामुळं ते आताच्या क्षणाला जरी महायुतीसोबत जाणार असं म्हणत असले तरी प्रत्यक्षामध्ये त्यांची अंतस्थ यंत्रणा नेमकी कशी कार्यरत राहणार आणि ते कागलची एकूण त्यांच्या गटाची जी काही मतं आहेत ती कशा पद्धतीने फिरवणार हे आता ह्या निवडणुकीमध्ये विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेचा जर आपण हे बघितला तर लोकसभेच्या निकालाच्या आधारावर जर आपण बोललो तर कुणाचं काम केलं काय वाटतं? ह्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांना कागल मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असं वाटत होतं.
किंबहुना पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ म्हणत होते की या मतदारसंघात आपल्याला 1.5 लाखाचं मताधिक्य मिळायचं आहे, 2.25 लाखाच्या खाली येणार असं कोणच म्हणत नव्हतं. प्रत्यक्ष कागलमध्ये मिळालेलं मताधिक्य जे आहे ते अगदीच तुटपुंज्या स्वरूपाचं असं राहिलेलं आहे. त्यामुळं असं झालेलं आहे की या मिळालेल्या मतांच्यामुळं संजय मंडलिक यांचा हिरेमोड झालेला आहे. ही जी सगळी बदलली गेलेली मतं आहेत ही केवळ शाहू महाराजांच्या प्रतिमेमुळं ती सामान्य माणूस तिकडे वळलेला आहे की मतदारसंघात कोणी घरभेदे होतं याचा आता शोध संजय मंडलिक यांची यंत्रणा घ्यायला लागलेली आहे. त्या यंत्रणेत त्यांना नेमकं काय आढळून येतं आहे, त्याचा निष्कर्ष कुठल्यापर्यंत पोहोचतात, त्या निष्कर्षावर आल्यानंतर मग ते त्यानुसार आपली निवडणुकीची व्यूहरचना ते शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीर करतील असं आता तरी दिसतं. हसन जे आपल्या येतात, हसन मुश्रीफ साहेबांचं जर आतापर्यंत आपण हे बघितलं तर आधीचे साहेब होते म्हणजे मंडलिक गट होते, तर मंडलिकांबरोबर ते आले, हे झाले थोडेसे मोठे झाले. त्यानंतर साहेबांबरोबर ते गेले, साहेबांनी त्यांना महत्वाची खाती दिली, त्यांना हे केलं, मोठं केलं. आता ते साहेबांपासून गेलेत लांब, तर या इमेज त्याची थोडीशी झाली, खराब झाली, तर याचा त्यांना फटका हे होईल का, बसेल का मतदारसंघात? नाही, हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून ते शरद पवारांच्या सोबतच राहिलेले आहेत. किंबहुना ते अनेक वेळा त्यांनी जाहीरपणे सांगितलेले की माझी छाती पाडली तर त्याच्यामध्ये शरद पवार हेच दिसेल. जसं हनुमंतांनी म्हणत होते की प्रभू रामचंद्र माझ्या हृदयात वसलेले आहेत, तशा पद्धतीचे ते विधान करत होते. आणि त्यांनी आपलं शरद पवारांच्या बद्दल प्रेम अनेकदा जाहीरपणे बोलून पण दाखवलेलं होतं. परंतु मधल्या एका काळामध्ये ईडी आणि बाकीच्या यंत्रणेची सगळी त्यांच्या मागे चौकशी ससेमिरा लागला आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची मोठी ससे ओलपट झाली. आणि या सगळ्या परिस्थितीत अनेक राजकारण्यांनी सोयीचा जो मार्ग घेतला त्याप्रमाणे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा घेतलेला होता. आणि अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांना महायुतीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तो जवळचा मार्ग पत्करला. त्यातनं त्यांची जी काही सगळी एकूण चौकशी होती ती तर थांबलेलीच, शिवाय या जिल्ह्याचं पालकमंत्री मिळालं, राज्यात महत्त्वाचं मंत्रीपद मिळालं आणि त्या माध्यमातून विकास निधी त्यांना आणता आणि या सगळ्याचा फायदा घेऊन त्यांना मतदारसंघामध्ये बांधणी करणं, विकास कामं पोहोचवणं हे सोयीचं ठरलं. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे एकूण राजकीय परिस्थितीचा प्रवास करताना आपल्याला पुढचा काळ दगदगीचा न राहता सुसह्य कसा राहील आणि त्यातनं आपल्या मतदारसंघाची बांधणी कशी करता येईल किंबहुना मतदारांना खुश कसं करता येईल याचा त्याने प्रामुख्याने विचार केला. आणि याच्यामध्ये भावनेला त्यांनी नंतर स्थान दिलं आणि कर्तव्य हे मानून ते आता अजित पवारांच्या सोबत राहिलेले. माझा लास्टचा प्रश्न सर, पत्रकार म्हणून मतदारसंघाबाबत काय करू तुमची? कागल विधानसभा मतदारसंघाची लढत ही नेहमीच चुरशीची होत चाललेली आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे हा राजकीय विद्यापीठाची ही लढत आहे. आणि यावेळच्या मतदारसंघात आतापर्यंत हसन मुश्रीफ यांनी ज्या निवडणूक लढवल्या त्या आघाडी किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादी हा विचार धरून म्हणजे त्यांच्या नेहमीच्या भाषणात असेल की फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे अशा पद्धतीने मांडणी करत होते. आता त्याच्या विपरीत अशा स्वरूपात ते म्हणजे महायुतीची भूमिका घेऊन ती वेगळ्या भूमिकेत त्यांना यावं लागतंय. आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी जे आहेत समरजित घाटगे त्यांचा राजकीय एकूणच जो काय ग्राफ पुढे आलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेला आहे. परंतु निवडणुकीत जे काही गणित जमत नाही म्हटल्यावर त्याने आता महाविकास आघाडी आणि फुले शाहू आंबेडकर आता त्यांनी हा मंत्र आता म्हणायला सुरू केला आहे. त्यामुळे बदललेल्या भूमिकेत दोघं एकमेकांच्या समोर आले आहेत. अशा याच्यामध्ये लोक ह्यांना कसं स्वीकारणार ह्यात महत्त्वाचं घटलं आहे. तिसरा यातला महत्त्वाचा घटक आहे की मागच्या वेळेस माजी आमदार होते संजय गाडगे, त्यांनी आता अशी भूमिका ठरवली की निवडणूक मी या मतदारसंघामध्ये लढणार नाही आणि त्यांनी आपली ताकद हे हसन मुश्रीफ यांच्यासोबत द्यायचे ठरवलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघातल्या दोन महत्त्वाच्या ताकद मुश्रीफ आणि संजय गाडगे एकत्र आले आहेत आणि अशा परिस्थितीत समरजित घाटगे यांना त्यांच्याशी सामना करावा लागला आहे. परंतु राज्यामध्ये बदललेलं जे चित्र आहे ते महाविकास आघाडीकडं गेल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसतंय आणि शाहू महाराजांना सुद्धा या मतदारसंघामध्ये मोठी मतं मिळालेली होती. हे सगळं लक्षात घेऊन समरजित घाटगे यांच्या दृष्टीने सुद्धा ही बाजू प्रबळ ठरते. अर्थात या सगळ्या मतदारसंघात मुश्रीफ यांनी केलेली कामं ही महत्त्वाची ठरणार की समरजित घाटगेंनी त्यांनी जी काही बांधणी केलेली आहे त्या बांधणीला प्रतिसाद देणार हे कागलकडची जनता ठरवलं. आणि त्यामुळे राजकीय विद्यापीठाचा सध्या पेपर लिहायचं काम सुरू आहे, त्याचा निकाल काय असेल हे आपल्याला मतपेटीतनंच कळेल. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात आणि कागल विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कशा पद्धतीने लागेल याचं तुम्ही जे हे केलं त्याच्याबद्दल सर थँक्यू.